मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात खाजगी व्यापाऱ्यांनी पांढऱ्या सोन्यावर हात मारला. वातावरणातील बदल आणि खरेदीदारांचे चढ उतार होत असलेले भाव अखेर शेतकरी आणि कापूस खरेदीदार यांनी नुकसानीची पर्वा न करता शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात किमान भावात आपले पांढरे सोने विकून खाजगी खरेदीदारांचे पितळ पिवळे केले असल्यामुळे शेतकरी पांढरे सोने पिकवूनही शेतकऱ्यांचा चेहरा काळवंडला असल्याचा पाहायला मिळत आहे. टीप: आजचे कापूस बाजारभाव दिनांक 30/3/2026. खाजगी खरेदी कमाल 8,300, किमान 8,170, सरासरी 8,240. मानवत व्यापारपेठ ही नगरी व्यापारपेठ असल्याने शेतकऱ्याने साठवून ठेवलेला कापूस आज दिनांक 30 मार्च रोजी मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डामध्ये मोठ्या प्रमाणात आणून किमान भावात विकून मार्च एंड केला. तर या संधीचे सोने खाजगी खरेदीदार व्यापारी वर्गाने केले. सध्या देशात पेट्रोल, डिझेल, गॅसने सळोकी पळो करून सोडल्याने महाराष्ट्रातील शेतकरी नागरिक रस्त्यावर आला आहे. आखाती देशात युद्धाचे पडसाद मोठ्या प्रमाणात उमटले असल्याने शेतकऱ्यासह नागरिक मेटाकुटीला आला आहे. देशात अनेक प्रकरणे उघडकीस येत असल्याने सरकार ते दाबण्यासाठी प्रयत्नशील असून याकडे जनतेचे दुर्लक्ष व्हावे म्हणून जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा अफवा पसरवून सुज्ञ नागरिक दिसत असल्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. डिझेल, गॅस, पेट्रोल याची मुबलकता असल्याचे प्रशासन वेळोवेळी सांगत असते, मात्र ही यंत्रणा नागरिकांची दिशाभूल करत आहे. त्यामुळे आज मानवत व्यापारपेठेत जिल्ह्यासह तालुक्यातील कापूस उत्पादक पट्ट्यातील शेतकरी आणि खरेदीदारांनी मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात मोठी गर्दी केली. त्यामुळे आपले पांढरे सोने किमान भावात विकून खाजगी खरेदीदारांचे उखळ पांढरे केले. तर मार्चेंडमध्ये एवढी मोठी कापूस विक्रेत्यांची गर्दी प्रथमच झाल्याने बोलणाऱ्याची दमछाक झाल्याचे व्यापारी पेठेत पाहायला मिळाले. जिल्ह्यासह तालुक्यातील कापूस पट्ट्यातील शेतकऱ्यांनी आपले पांढरे सोने किमान भावात विकण्याची पाळी ओढवल्यामुळे चिंता व्यक्त केली. अवकाळीचा पुन्हा फटका शेतकऱ्यांना बसण्या अगोदर शेतकऱ्यांनी आपले पांढरे सोने खाजगी व्यापाऱ्यांच्या घशात घालून सुटकेचा निश्वास घेतला. पण शेतकऱ्यांचे भाग्यविधाते मात्र मूग गिळून गप्प बसून दिसत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमधून मात्र संताप व्यक्त होतो आहे. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी अनिल गव्हाण, परभणी.